जय जय रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी, नर्मदा मैया की जय। आज आम्हाला सर्वांना आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या सर्व सदस्यांना अत्यंत हर्ष होत आहे की आमचे भाऊ, माझ्या मामाचा मुलगा श्री संदीप परांजपे यांनी आपली नर्मदेची परिक्रमा संकल्प घेऊन आज पूर्ण केलेली आहे। तर आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने जेव्हा प्रदक्षिणेला निघाले होते त्या दिवशी सुद्धा यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला होता आणि या प्रदक्षिणा संपल्यानंतर सुद्धा आज जेव्हा मी यांना भेटायला आलो आणि मी यांना इच्छा व्यक्त केली की आषाढी कार्तिकी वारी महामंडळावर जे तुम्ही त्याच्या पेजवर पूर्ण 6 महिने लाईव्ह करून आणि लोकांना जो परिक्रमेचा आनंद दिलेला आहे त्या लोकांनी आपल्या भावना आम्हाला फोन करून आणि त्याच्यात कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा टाकलेल्या आहेत। तर निश्चित रूपाने तुम्ही 6 महिने लोकांना परिक्रमेचा आनंद आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या युट्यूब चॅनलवर पेजवर दिलेला आहे। आम्ही तुमचं स्वागत करतो, वंदन आणि अभिनंदन आहे। आणि पुन्हा आम्ही तुम्हाला एक छोटासा इंटरव्ह्यू देण्याची परमिशन तुम्ही आम्हाला दिली त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला धन्यवाद देतोय। आणि तुमचं जे आज कंप्लीट परिक्रमा झालेली आहे त्याच्याबद्दल ही जी परिक्रमा तुम्ही किती तारखेला सुरू केली आणि किती दिवसात तुम्ही ही परिक्रमा पूर्ण केली हे ह्याच्याबद्दल थोडी जर माहिती दिली तर लोकांना कळेल की किती दिवसात ही परिक्रमा होते आणि त्याबद्दल जे काही तुम्हाला मनामध्ये असेल संकल्प घेतलेला की मी एवढ्या दिवसात करेन पण ती त्याच्या अगोदरच झाली ते सुद्धा जर सांगितलं तर आमचे सर्व जे बघतायत तुम्हाला त्यांना बडा आनंद प्राप्त होईल। नर्मदे हार परिक्रमा नर्मदेची जी होते ती सर्वात अगोदर आहे की संकल्प करून लोक करतात, बरेच लोक करतात 108 दिवस, 3 महिने, 90 दिवस, असं 101 दिवस असं असतं। पण त्या संकल्पाला माझ्या मते म्हणजे किंवा जे आम्हाला जे संत महात्मे सिद्ध पुरुष भेटले त्यांनी सगळ्यांनी या संकल्पाचा थोडासा विरोध म्हणा किंवा थोडासा रुष्ट आहे या गोष्टीवर की संकल्प 108 दिवस असं म्हणजे त्याला धाव नुसते होते। महाराष्ट्रातल्या लोकांवर ते जास्त म्हणजे असं त्यांचा हे की हे धाव आहे। म्हणजे जी काही परिक्रमा असते ती परिक्रमा सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा घरातनं पाऊल जेव्हा परिक्रमा वासींचं बाहेर पडतं ते फक्त आणि फक्त नर्मदा मैया त्याला घ्यायला येते तेव्हाच ते पाऊल पडतं बाहेर। मला सुद्धा असा अनुभव आला की मी ओंकारेश्वरहून परिक्रमा अगोदर घेणार होतो तर नाही झाली माझ्याकडे माझे सासरे निधन झालं त्यांचं। त्याच्यानंतर अमरकंटकला प्रयत्न केला, पुन्हा आमच्या घराण्यामध्ये असंच झालं आणि मग अचानक मैया मला घ्यायला आली आणि अचानक मला 2 तासामध्ये माझी तयारी होऊन परिक्रमा सुरू झाली म्हणजे 2 तासात अगदी। आणि संकल्प घेऊन जर तुम्ही केली तर त्याच्यामध्ये काय एक मानसिक ताण असतो आणि शिवाय तुम्हाला जी स्थानं असतात किंवा जे संत महात्मे असतात त्यांचा आग्रह असतो तुम्ही थांबा म्हणजे त्यांना काहीतरी तुम्हाला द्यायचं असतं, मनात इच्छा असते। ते सुद्धा प्रत्येकच व्यक्तीला ते म्हणत नाही, त्यांचा सुद्धा काहीतरी दृष्टिकोन असतो किंवा आपलं एका झटक्यात त्यांना आपलं कळतं म्हणजे की काय तुम्ही हा व्यक्ती कसा आहे काय, त्यांना त्रिकालदर्शी असतात ते बरेचसे पोचलेले महात्मे, बरेच त्रिकालदर्शी किंवा साधू संत आम्हाला भेटले। त्यांनी सगळ्यांनी म्हणजे हे सगळ्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांना मान देऊन किंवा हे करून तुम्ही करा। आणि खरं जी परिक्रमा नर्मदेची नर्मदा परिक्रमा असते ती 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची असते आणि पण ती त्यांचं म्हणणं आहे की ती जी परिक्रमा असते ती संन्यासांकरता आहे। म्हणून आता वेळेचा अभाव किंवा गृहस्थ जीवन तुम्हाला करायचं तर तुम्ही आपल्या सोयीने करा पण संकल्प घेऊ नका, कारण मैयाच तुमची परिक्रमा पूर्ण करणार आहे। असं नाही की तुम्ही 108 दिवस म्हटलं तर तुम्ही धावधाव करून घेतली पण ठीक आहे परिक्रमा झाली नाही तर तुमचं परिभ्रमण झालं असं म्हणणं आहे साधू संतांचं। तर मी 12 डिसेंबरला मैयाने मी म्हणण्यापेक्षा मी म्हणतच नाही, कारण माझं म्हणजे मला हा अनुभव आला एखादी वावटळ येते त्याच्यात पान एखादं वाऱ्याबरोबर उडतं आणि बाकीचा पालापाचोळा वेगळा होतो आणि ते पान शेवटी एखादं जर त्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणावर येऊन पोचतं। तसं माझं झालेलं मैयाच्या भक्तिभावामध्ये मी फक्त हा देह मनासहित चाललेला आहे, बाकी सर्व ती सर्व शक्तिमान मैयाने सर्व करते। 12 डिसेंबरला
प्रदोष होता, शनी प्रदोष होता कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्षाचा. त्या दिवशी माझी परिक्रमा सुरू झाली आणि त्या दिवशी प्रदोष होता आणि मला व्रत होतो म्हणून मला संध्याकाळी संकल्प घेता आला. तो सुद्धा एक वेगळा अनुभव आहे, तो वेगळा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि 6 तारखेला एकादशीला आम्ही आलो आणि 7 तारखेला पुन्हा प्रदोषच होता आषाढ महिन्याचा कृष्ण पक्षातला. अशा तिथीप्रमाणे 6 महिने आणि 12 तारखेला 5 दिवस कमी म्हणजे 5.5-6 महिन्यामध्ये माझी ही परिक्रमा पूर्ण केली मैयाने. आणि ती पण आम्ही किनाऱ्याने केली. सगळ्या साधू संतांना यथासंभव संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. कुठे कुठे काही जणांना रुष्ट असं नाही पण विनम्रपणे नकार द्यावा लागला, कारण वेळेअभावी झालं असं आहे. आता मुख्य गोष्ट जी तुम्हाला विचारण्याची आहे की संपूर्ण विश्वामध्ये जबरदस्त कोरोना आणि भारतामध्ये सुद्धा हा कोरोना पीक वर होता. बरोबर. आणि या पीक कोरोनाच्या परिस्थितीत तुम्ही परिक्रमा केली, निश्चित रूपाने नर्मदा मैयाने ती परिक्रमा करून घेतली, पण त्याच्यात सुद्धा तुम्हाला काही बरे काही वाईट असे अनुभव जर आले असतील तर ते निश्चित रूपाने ह्याच्यासाठी सांगण्यासारखे आहेत की कोरोना काळात परिक्रमा आणि लोकांचा सहयोग किंवा असहयोग हे सुद्धा हा पक्ष सुद्धा तुमचा लोकांना कळला गेला पाहिजे. ह्याच्याबद्दल जर काही असा असेल तर तुम्ही जरूर सांगा. कोरोनामध्ये परिक्रमा सर्वात पहिल्यांदा घरातनच बाहेर पडायचं तर घरातनच विरोध होता, कारण आमच्या सौ विज्ञान शिक्षिका आणि विज्ञान शिक्षिका म्हटल्यानंतर मग त्यांचं ते सगळं सॅनिटायझरच्या 12 बाटल्या 50 मास्क असं सगळं बरंचसं घरून दिलं गेलं होतं. आणि इन्स्ट्रक्शन्स शिवाय माझं मेडिकल चेकअप सुद्धा पूर्ण करवलं. मेडिकल चेकअप झाल्याशिवाय पूर्ण जर एक जरी त्याच्यात त्रुटी असेल तरी जाऊ देणार नाही असं. आणि बरोबर आहे, घरच्यांना काळजी असते. आणखीन घरचं मनुष्य म्हटलं की तर ते तुम्ही त्या बाटल्या वगैरे सगळं मला ओझवत होतो म्हणून मी वेगळं केलंच, ते सांगू नकोच. नंतर मी जेव्हा करोना काळात आम्हाला सुरुवातीला तर काहीच हे झालं नाही, त्रास झाला नाही. सुरुवातीला ओंकारेश्वर पर्यंत कोणीच आम्हाला हे केलं नाही. पुढे ओंकारेश्वर नंतर थोडं करोना पीक जेव्हा झालं तेव्हा थोडस हे झालं की सागर संगम पर्यंत आम्हाला गुजरातमध्ये काही हे झालं. फक्त काही जागी गरुडेश्वर मध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही सर्टिफिकेट दाखवा आपलं. हे एक झालं की तुम्ही कुठनं काय आले, कारण याच्यात लबाड लुच्चे खून करून लोक किंवा हे फरार झालेले लोक सुद्धा येतात किंवा काही भांडण झालं की चल परिक्रमा असं असतं. तुम्ही घरच्यांच्या परमिशनने येता तुला त्याच्यात हे हवा की तुम्ही घरच्यांची तुम्हाला अनुमती आहे आणि सगळ्या ह्याच्यात तुम्ही सुखासुखी परिक्रमा करताय. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा सागर पार करून जेव्हा बडवानीला आलो, बडवानीला शनिवार रविवार लॉकडाऊन होता मध्य प्रदेशात, ते आम्हाला काही ठाऊक नव्हतं. आम्ही रविवारच एक धरून म्हणून आम्ही आपलं निघालो तर पूर्ण बडवानीला होतो. खेडीघाट, गजानन महाराज आश्रम असे मोठे मोठे जे आश्रम होते त्यांच्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे अपेक्षा होते की चला ह्याच्यात जा. श्रीराम महाराज आश्रम हे सगळं म्हणजे लोकांनी सांगितलं होतं इथे जा इथे जा. तिकडे साखळदंडाने मोठं गेट साखळदंडाने बांधून कुलूप लावलं आणि त्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत आम्हाला काही मिळालं नाही. आम्ही नाग मंदिरात गेलो. नाग मंदिरात सुद्धा एक दत्त मंदिर आहे. तिथे दत्त मंदिर सुद्धा अंडर डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन होतं. तिथे एक महाराज होते दाढीवाले दत्तांसारखेच, त्यांनी आम्हाला चिरमुरे आणि शेव म्हणजे त्याला तिथे काहीतरी विशिष्ट शब्द मला आठवत नाही पण तो असा त्यांनी ते दिलं. म्हणजे तर ते म्हणजे मुरमुरा आणि शेव हे झालेलं एवढं मोठं पॅकेट पाव भरायचं आणि केळी आणि गुळ 4 केळी आणि गुळ एवढा मोठा पाव भरायचा. त्यांनी आमचं भागलं. त्या दिवशीचं दुपारची आमची भोजन प्रसादी झाली अशी आणि आम्ही गेलो. त्या दिवशी मी खूप वाईट वाटलं की इतके मोठे आश्रम आहे आणि मोठ्या ह्याच्यात हे झालं की मोठ्या आश्रमांनी असहयोग केला आणि त्यांच्या म्हणजे मॅनेजमेंट म्हणा किंवा ट्रस्टी म्हणा त्यांच्यामुळे त्यांच्यावर बर्डन असावं म्हणा काही असं, पण मोठ्या आश्रमांनी आम्हाला सहयोग नाही केला. आणि त्याच्या विरुद्ध तटावरचे आश्रम होते. तटावर आम्ही किनाऱ्यावरच जास्त गेलो. किनाऱ्यावरच्या आश्रम होते तिथे त्या साधू लोकांना महात्म्यांना खूप आनंद व्हायचा. आओ आओ हमारे राम, आओ रामजी, आओ हमारे गुरुजी, आओ महाराजजी असं म्हणून आमचं स्वागत व्हायचं. अगदी अंगावर काटे येतात. असं वाटतं की काय त्यांना वाटायचं काही महात्म्य तर बिलकुल आम्हाला नमस्कार करायचे. ते एवढे पोचलेले सिद्धपुरुष आपल्या हाताने बनवून खायला असं झालं. आणखी दिंडोरीमध्ये इकडे येताना दिंडोरी सुद्धा पूर्ण लॉकडाऊन झालं. दिंडोरीमध्ये सुद्धा पूर्ण आम्हाला शहरातनं आम्ही पूर्ण गेलो. आणि मास्कनी जो होता तो इथे जेव्हा 12 डिसेंबरला डुबकी लावली बर्गी डॅमच्या जलामध्ये तेव्हा मास्क काढला, कारण मास्क लावल्याने मला चालता येत नव्हतं. म्हणून आम्ही चालायला म्हणजे श्वास घ्यायला मला त्रास होता. म्हणून आम्ही तो मास्क जो ठेवला तो ठेवलाच. दोन्हीवाले दादा
इकडे आलो आम्ही मालसरला, तेव्हा मालसरला आम्हाला त्यांनी महाराष्ट्रीयन होते ते तिकडले व्यवस्थापक, त्यामुळे महाराजा मास्क तुम्हाला लावावा लागेल आणि सॅनिटायझर तुम्हाला करावं लागेल, तेव्हा तुम्ही आपलं जाऊ शकता. तेवढ्या आम्ही तो मास्क लावला, पुन्हा ठेवला. बस एवढंच म्हणजे आम्हाला याच्याकरता कोरोनामध्ये हे झालं. बाकी खूप किनाऱ्यावर खूप सहयोग मिळाला, खूप हे झालं. आणि शेवटी रंगपुरीमध्ये महाराजांनी आम्हाला गाठलंय की आता तुम्ही किनाऱ्याने जाऊ नका, कारण की पावसाची वेळ आहे, खडकांवर शेवाळ होईल, तुम्ही मागे सुद्धा येऊ शकणार नाही, पुढे मागे तो येण्याचा प्रश्नच नसतो परिक्रमेमध्ये, आणि पुढे तुम्ही जाऊ शकणार नाही कारण शेवाळ आहे. आणि मग तुम्हाला चातुर्मासच पूर्ण काटावं लागेल, आणि ते चातुर्मासानंतरही शेवाळ जेव्हा ते हे होईल तेव्हाच तुम्ही जाऊ शकाल. म्हणून तुम्ही किनाऱ्याने बनवता तुम्ही ह्याच्यात, म्हणून आम्ही रस्त्यावर. आणि गावातून सुद्धा लोकांनी रस्त्यावर आलं, गावातून सुद्धा लोकांनी खूप प्रेमाने आणि खूप ह्यांनी म्हणजे घरात आपलं नसताना घासातले घास दिले लोकांनी. हे मला खूप म्हणजे डोळ्यात अश्रू येतात आणि असं वाटतं की हे कोण लागतात आपण, काय नातो यांच्याशी. फक्त नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर या शब्दांनीच नुसत्या नर्मदे हरच्या तेवढंच नातं. बस हा करोना काळातला हे जे परकी नगरहून तुम्ही जी परिक्रमा सुरू केली नर्मदे हार म्हणा, आणि ते जे नर्मदे हार तुम्ही सुरू केलं त्या परिक्रमेत तुम्हाला कोणी सहयोग केला आणि कोण तुमच्याबरोबर शेवटपर्यंत होते, कोण साथीदार व्यक्ती होते ज्यांचे तुम्हाला बरे किंवा चांगले किंवा वाईट असे काही अनुभव आले, किंवा त्यांनी तुम्हाला खूप सहयोग केला आणि शेवटपर्यंत तुमच्या परिक्रमेत होते, असे जर कोणी असतील त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती दिली छान. बरकी नगरला अमरकंटकून रामघाटहून परिक्रमा केलेले 6 जण होते, 4 जण आणि मैया. त्याच्यात पंकज भाऊ रुईकर हे होते, ते ग्रुप प्रमुख होते, यांचे समूह प्रमुख. त्यांची एकदा परिक्रमा मागच्या वर्षी झालेली होती, पण त्यांना मध्ये मध्ये स्वास्थ्य त्यांचं बिघडलं म्हणून त्यांनी बसनी मध्ये करावी. त्यांची इच्छा होती बिना पायी बिना वाहनाची मला करायची पुन्हा, असं होतं त्यांचं, म्हणून 6 जण. पण एक अनुभव आणखीन असा सांगावा असं वाटतो, जसं लिहिलेलं आहे नर्मदा पुराणामध्ये, 1 निरंजन, 2 सुखी, 3 में खटपट, 4 दुखी आणि 5 परमेश्वर. आम्ही तर 6 जण आणि 7वा असे 7 झालो, पण 2 बायका. त्याच्यातल्या एक माताजी होत्या, त्यांच्या पायाने साथ दिलं नाही. आवळी घाटवाल्या महाराजांनी त्यांना गाडीतून सुद्धा परिक्रमा करण्याचा प्रयत्न केला, पण गाडीत सुद्धा त्यांना बसता आलं नाही. म्हणजे नर्मदा मैया सत्व बघते आणि त्या माणसाची आतमध्ये काय आहे ते बघते. अर्थात परीक्षा म्हणजे घेते ती, आणखीन ती कोणालाही म्हणजे जेव्हा कुठल्याही क्षणाला ती कोणालाही घरी पाठवू शकते, याचा आम्ही अनुभव घेतो. त्या गेल्या, त्याच्यात दुसऱ्या मैया आहे, त्यांनी पण थोडंसं जरा त्यांना आम्हाला 6 पुरुषांमध्ये अपवर्ड वाटलं किंवा काय जे झालं, तर त्यांनी बस घेऊन केली. मग आम्ही 5 जणांच, 5 परमेश्वर म्हणतात तसं 5 परमेश्वराचा आमचा समूह झाला. खटपट भांडणं थोडं बहुत कमी जास्त, मोबाईल लावण्यामधनं की तू लावला आणि मी लावला, किंवा सवयी 5 जणांच्या 5 सवयी म्हटल्यानंतर थोडंसं जरा होणारच. घरातल्यांसारखं घरात सुद्धा भांडं लागतं, असं लागून आम्ही लगेच विसरून जायचो. पंकज भाऊ म्हणजे समूह प्रमुख. त्याच्यानंतर एक 62 वर्षाचे मोहन मामा महाजन, 62 वर्षाचे आमचे दीपक मामा महाजन, आणि त्यांचा जो सख्खा भागचा होता तो विकी म्हणजे प्रशांत बोरसे, तो 35 वर्षाचा, सर्वात ज्युनियर. लाडोबा आमचा, कारण त्याला आम्ही लाडे करायचो, त्याच्या हट्टही म्हणजे एक शेंडेफळ सारखं होतं. बरेचदा त्याचं अनुचित मागण्या सुद्धा असायच्या, तर आम्हाला कडकही व्हावं लागायचं. पण एक समूह होता, आणि ते 2 मामा, एक लहान भाऊ, एक मोठा भाऊ, असं माझं म्हणजे मला एक परिवारच मिळाला. आणि आम्ही रामघाटला जेव्हा त्यांनी परिक्रमा पूर्ण झाली तेव्हा अर्धा तास आम्ही सगळे रडलो. म्हणजे त्या रडण्याला का रडलो, कारण एक परिवार झाला होता. त्याच्यानंतर आम्ही अनेक परिक्रमावासी भेटले, एक मौनी बाबा भेटले, एक नीट घेत नव्हते, आणखीन एकाच वेळेचे व्हायचे. एक जण भेटले कुलकर्णी बीडचे, ते वेंडिंग इंजिनियर, एवढा मोठा होता असून आणि एवढं सगळं बंगला आणि एवढं वैभव असून पायात चपलाने एक वेळ जेवायचे. असे लोक भेटल्यावर असं वाटलं आपण एक अहंकार आला होता काहीतरी, आपण काहीतरी विषय करतोय, कारण लोकांच्या कमेंट, आणखी यांनी काहीतरी थोडंसं जरा एक आपलं म्हणजे आपण काहीतरी करतोय असं वाटतं. पण लगेच मैया तुमचा गर्व काढून घेते. लगेच असे लोक दिसल्यानंतर वाटतं आपण काहीच करत नाही, आपण ह्यांच्यामुळे काय होत काहीच नाही, काही नाही. म्हणजे कारण त्यांचं सत्व आणि त्यांची तपश्चर्या वेगळी. आपण तो कॉटन शूज घातलेले होते, छान 2 वेळा 3 वेळा चांगलं वैश्वान भूतवाला हे करत होतो, तृप्त करत होतो. आणखीन भूक असायचीच, आणि भूक चालून लागतेच. तर
असं सगळं म्हणजे असा अनुभव झाला. बरेच लोक भेटले, बरेच परिक्रमावासी. शिंदे भेटले, माहूरचं संस्थान आहे अहमदनगरला, तिथले नगरच्या तिकडले ते भेटले. ते पण म्हणजे बरेच दिवस चालले आमच्या बरोबर. आणि बरेच लोक म्हणजे चांगले चांगले लोक भेटले, चांगले म्हणजे मला अनुभव आले लोकांचे. ते मौनी बाबा होते, ते तर मला बघितल्याबरोबर ते असे मला विचारू लागले कसं काय, ठीक आहे ना कुठे. आणि कधी असतं पाठीमागे पुढे व्हायचं. चैत्रातलं नवरात्र होतं, इथे मी एमपीतलाच आश्रम होता, मला आश्रम आठवत नाही, पण सिद्धिविनायक मंदिरच होतं. आता पण तिथे बसतोय, ते पण सिद्धिविनायकच होतो. व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही सिद्धिविनायक मंदिर का. तिथे त्यांनी नवरात्र चैत्र नवरात्र मांडलं होतं. कुठे कुणालाही घुसू दिलं नाही, त्यांनी मला घुसू दिलं, म्हणजे नवरात्राचं दर्शन कर असं म्हणून त्यांना थांबा केलं. मग त्यांना राग यायचा, भेटला तुझा मित्र. ते दिसले की त्यांना, आणि ते मला आल्यावर अगदी मला असं करायचं. कारण काहीतरी पूर्वजन्माचे हे म्हणा, किंवा काहीतरी सुखदुःख म्हणा, किंवा काहीतरी एक त्या साधूबाबांचं मौनी बाबांचं होतं. तर त्यांच्याबद्दल मला श्रद्धा आहे. अजूनही म्हणजे मनात ते फसून गेलेलं एक व्यक्तिमत्व असतं, असं झालेलं आहे. आणि बाकी आठवणी आता म्हणजे बरेच लोकांबद्दल झालं तर कोणाकोणाबद्दल मी सांगू, पण दिव्य होतं ते सगळं. निश्चित रूपाने आता जे तुम्ही रामाचं वर्णन केलं, तरी तर संदीपजी म्हणजे आमचे भाऊ. दुसरं म्हणजे जे आमच्याकडे रामरक्षा स्तोत्र होतं, त्याच्यात 13 वर्ष झाली यावर्षी. त्याच्यात न चुकता नियमित येणारे म्हणजे संदीपजी. नवरात्रात बिना चुकता येणारे म्हणजे संदीपजी. कारण अशा संदीपजींना निश्चितपणे ते चैत्र नवरात्र होतं, त्याच्या 13व्या वर्षी त्यांना आश्रमात बोलवणं आणि त्यांनाच राम दरबाराचं दर्शन घेणं, हे निश्चित रूपाने परमपिता परमेश्वर श्री रामचंद्रजींचे त्यांच्यावर आशीर्वाद आहेत. आणि मान नर्मदेचे जे आशीर्वाद आहेत, आणि असं म्हणतात की नर्मदा परिक्रमा ही साक्षात नाही, आणि असे काही दैवी अनुभव येतात की जे आज लोकांना जर सांगितले तर लोकांना आणि आईबद्दल श्रद्धा वाटेल. तर असे काही दैवी अनुभव जर तुम्हाला आले असतील, किंवा असे काही दिव्य दर्शन झाले असतील, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काही जर माहिती दिली, तर लोकांना त्याच्याबद्दल अनेक श्रद्धा आणि मान नर्मदेचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील. ह्याच्याबद्दल काही सांगा. सर्वात पहिल्यांदा माझं पाऊलच घरातून बाहेर पडलं, तेच मला तोच अनुभव की मी माझं सांगितलं मी तुम्हाला, जसं मला अडचणी आल्या आणि मी जाऊ नाही शकला, म्हणजे जायला मला होत नव्हतं. आणखी मला असं वाटत होतं की मला सर्वात मोठं कन्फ्युजन ते होतं की नर्मदा परिक्रमा एवढ्या त्या महिन्याभरातच सुरू करायची, त्याच्यानंतर पुढे वेळ निघून गेली. पण वर्षभर परिक्रमा चालते हे मला कल्पना नव्हती. आणखी मी निघालो, तोच 2 तासात निघालो. तो मला हे जाणवलं अस्तित्व मला, म्हणजे सांगितलं गेल्यानंतर की नर्मदा परिक्रमा जेव्हा सुरू होते तेव्हा हर परिक्रमा, प्रत्येक परिक्रमावासियाला नर्मदा मैया स्वतः घ्यायला येते. तेव्हा मला आठवलं की अरे आपलं असं झालं की 2 तासात आपण कसं निघून गेलो 2 तासात आपण. म्हणजे आमच्या सौ म्हणाले सुद्धा 2 तासात उद्या जाणार होते तुम्ही, आज अगदी लगेच तुम्हाला 2 तासात. तर मी तेव्हा साक्षात बोललो, तेव्हा मी जाताना शुभ बोलावं असं म्हणतात, पण म्हणतो 2 तासाची हे करते, 2 मिनिटात मनुष्य वेगळं होतं. ती म्हणे शुभ बोला तुम्ही, म्हणजे पण मला त्यावेळेस नर्मदा मैयाने ते वैराग्य माझ्या तोंडून मी बोलला नाही. ते मैया बरेच जागी मला असं अनुभव व्हायचं. हे जे व्हिडिओ आपण ऐकले बघितले तेव्हा बरेच मी व्हिडिओ नंतर बघण्याची मला वेळ नसायचा बरेचदा, पण बरेचदा काही असं बघितलं तसं वाटायचं हे आपण बोललो शक्यच नाही. शिवाय मला असं माईकवर किंवा असं बोलायची मुळीच सवय नव्हती. याच्या अगोदर जे काही असं वाटायचं आपण माईक आहोत पाठीवर मैया बोलते, हा एक साक्षात अनुभव होता. दुसरी गोष्ट मैया बरोबर चालते म्हणतात, तोही अनुभव आला. बरेच जागी तोल गेला, पण हे बरेच जागी मी पडलो. नदी ओलांडताना विशेषतः मला हातपाय लटपटायचे, जरा थोडेसे चिखल, काही जागी कमरेभर पाण्यामध्ये ज्या सहाय्यक नद्या मैयाला मिळतात त्या पार कराव्या. तर त्याच्यामध्ये बरेच चिखलावर तुम्हाला म्हणजे दंड हे करून तुम्हाला खोली त्याची नापावी लागते. समोरचा कसा जातोय त्याच्यावर बघून तुम्हाला अंदाज घेता येत नाही. असं वाटतं की समोरचा जातोय तसं पाऊल मी टाकेन. सुरुवातीला त्या चुका मी केल्या आणि समोरच्यावर काही नसतं, तुम्हाला तुमचा अंदाज घ्यायचा. आणि मी पडलो, पण एवढं पडल्यानंतर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी पडलो आणि मैयाने माझा वाढदिवस मनवला. त्या दिवशी मला काही मिळालं नव्हतं आणि शिवाय मी चहा घेत नव्हतं, त्यामुळे मला भूक लागायची आणि लोक चहा घ्यायचे, त्यामुळे त्यांचंही राहायचं. मग त्यांना असं वाटायचं असं हा भूक सरको, आणि म्हणजे नॅचरल मला म्हणजे साहजिकरित्या पोटामध्ये भूक असायची. त्या दिवशी एक बाई पोहे पाकळत होती, तिने पोहे दिले आम्हाला सगळ्यांना. ते मी पोहे आपल्या ह्याच्यात बांधून घेतले, कोणी ठेवले आणि शहर ह्याच्यात गेलो. मी नरसिंगपूरच्या पुढे होतो. नरसिंगपूरच्या पुढे तिने पोहे दिले. नक्की मटरचं शेत होतं, मटरवाल्याचं मटर पुराई होतं, तर मटर घेऊ.
जोडी मटर पोहे झाले आणि एक गणेश भाऊ म्हणून मिळाले होते चिंबाड्याचे. तर त्यांच्याजवळ एक कसं परवळसारखं होतं पितळचं. तिथे आम्ही शेकोटी पेटवून हे करून 3 दगडाची चिरून ते पोहे झाले. म्हटलं मैया वाढदिवसाला पोहे ते 1:30 वाजता असं म्हणून तोंडात म्हणजे म्हणून अश्रू वाढून. कारण 12 तारखेला मी केलं होतं, 22 डिसेंबरला 10 दिवस झाले होते. तर तोपर्यंत परिपक्वता किंवा ती नव्हती आली. तेव्हा घराचं म्हणजे हे नॅचरल होम सिकनेस म्हणतात ते होतं, किंवा आपला वाढदिवस किंवा जी बचकानी हरकत म्हणतात जबलपूर यायच्या तशी ती होती. म्हणजे तो एक प्रकारचं हे आलं नव्हतं की माझा मैयावर विश्वास किंवा रोज करत होतं, पण ते एकदम नव्हतं म्हणजे तेवढं. कारण म्हणजे सत्संगही नव्हता तेवढा किंवा साधू संतही तेवढे मिळाले. 10वाच दिवस होता. आणखीन झालं मग आणि कीरखेडा म्हणून नरसिंहपूरच्या पुढे खालून चालत होतो मैयाच्या टपाटपाने. वर डोंगर होता. डोंगरावर महाराजांनी एका कन्येला पाठवलं चहा प्यायला. 2 मैया त्या पाठीमाग पुढे होत्या माझ्या, मी मध्ये आणि 4 जण पाठीमाग असं होतं. त्यांनी बोलवलं तर त्या दोन्ही मैया म्हणे चहा पिण्यामध्ये कशाला वेळ घालवायचा. त्या उमरदा होतं समोर. उमरद्याला आमचं जेवण सेट होतं, कोणीतरी बोलवलं होतं. असं वाटेत चालताना लोक म्हणायचे की इथे या नंबर आहे असंही व्हायचं. सेट होतं तर पटकन जायचं, तिथे पटकन अंघोळ करून पटकन करून तिथे काही करायचं असेल तर करू आणि आपण एकदाच जेवू. आणखीन कारण पोहे झाल्यानंतर ते पोहे कुठल्या कुठे चालले जायचे खाल्लेलं. कारण चालल्यामुळे पोह्याने लोकांना गॅसेस होतात. पोहे खाल्ले की जेवण जात नाही तुमचं असं होतं, पण तिथे काही नाही. तर आम्ही त्या कीरखेड्याला 2 पावलं पुढे झालो. तुला काही चहा घ्यायचा नाही, कशाला उद्या पसीना बाहेर घाम गाळायचा, आणखी पुन्हा खाली यायचं, पुन्हा डोंगरावर 2 पावलं पुढे गेलो. मला मनात आलं अगदी 2च पावलं अशी येतो आणि थबकलो. काय झालं ते संदीप भाऊ म्हटलं नाही मी वर जातो, माझा वाढदिवस आहे, तर म्हणतो मी महाराजांचं दर्शन घेतो, पण मी जे काही असेल. तर ते पंकज भाऊ मला म्हणाले तुला गुळही मिळायला लागते, पण गुळ मला आवडतो आणि गुळ नरसिंहपूर आहे तर गुळही मिळेल. गुळ मिळवलं मला तर आशीर्वाद मिळेल म्हणून वर गेलो. वर गेल्यावर चहा घेत नाही सांगितल्यावर गुजराती आश्रम होता आणि तिथे दत्तासारखं छान त्यांनी घातलेलं. मी फोटो पण काढलाय त्यांचा, व्हिडिओ शूटिंग नाही म्हणाले. तर लाल ओठ त्यांची गुलाबी ओठ, गोरे पान, उंच उंच 2 महाराज, आणखी दत्तासारखं त्यांनी घातलेलं होते आणि त्यांनी चहा घेत नाही म्हटल्यावर एवढा मोठा बंपर करून केशर दूध आणि त्याच्यात हे घातलेलं काजू बदाम घातलेलं असं मसाला दूध मला ते मिळालं. ते खात होत नाही तोस्तवर त्यांचा गुजराती खाकर आला. मग बाकरवडी म्हणे अरे सब खत्म करना तुम्हारे तुम लोग के. मग लोक हसले, म्हणाले की इनका जन्मदिन. अरे म्हणे पूरी रखी हुई है दोपहर की करारी मेथी की और आवळे का चहा. हे माझे फेवरेट आयटम. आवळ्याचा लोणचं आणखी तिच्या पुऱ्यामध्ये मला अगदी जीवष्ट कंठच्छ ते मिळालं. ते खाल्लं. तेवढ्यात संध्याकाळ लागली आणि गावातनं गरम टोपल्यामध्ये प्लॅस्टिक लावलं होतं आणि त्याच्यात गरम गुळ, ओला गुळ असतो असा पातळ, थोडा घट्ट म्हणजे श्रीखंडासारखा तो वाट्यानंतर तू म्हणजे तू डाल मी पाच किती तुझा वाढदिवस म्हणून. त्याच्यानंतर मी त्या दिवशीच पडला होता. नवीन धोतर मी ठेवलं होतं. 2 धोतरांपैकी एकच धोतर आम्ही असं वाळून घालायचं आणि 2 दिवस आणि मग ते 10व्या दिवशी मी वाढदिवसाला घालायचं म्हणून आपल्याला असतं ते घातलं आणि पडलो. त्या सिंचाई व्हायची तर त्याच्यात पडलो. तर ते मी उलट करून घातलं. डाळ दिसत नव्हता, पण त्या महाराजांना काय कळलं त्यांनी एक्सेल एक्सेलचा एवढा मोठा डब्बाच दिला. जो धुना होतो आम्हाला काय धुवायला आणलं, कारण कपडे वाळवणं धुणं हे परिक्रमा वासिया करता खूप कठीण असतं, कारण चालायचं असतं, ओले कपडे घेऊन जाता येत नाही. तर मला आनंद, मी दोन्ही अगदी हे करून टॉवेल लपेटून दोन्ही अगदी हे करून मी टॉवेलवर रात्र काढली, पण मी दोन्ही स्वच्छ केले त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी आम्हाला थांबायला म्हणाल. तर हे मैया 2 बाहेर पुढे गेल्यामुळे ते 3 जण गेले आणि आम्ही लोक थांबलो. म्हणून कुछ व्यसन वगैरे कोणी करते, कारण परिक्रमेमध्ये तंबाखू, चिलिंग किंवा सिगरेट, बिडी वगैरे चालतं. हे म्हणजे हा थोडासा ते चालता वेग वाईट मानत नाही. कारण शंकरजी का हे मला 1-2 जणी मला तो चिलिंग हे करायला त्यांनी गांजा प्यायला त्यांनी अगदी हातच धरला होता एखादा माझा. हे नाही पडायचं शंकरजी काय नाही की आम्ही मतलब क्या आहे. मोठ्या महाराजांनी रागवलं नाही करते बाबा की तो क्या आहे असं. तर हा अनुभव विलक्षण होता. शिवाय बरेच जागी मला हे खावं अशी इच्छा आली, तेच मला असायचं. म्हणजे बायकोचा 13 जानेवारीला वाढदिवस होता. इथे दालबाटी बनवली होती आणि मुंदीला आम्ही होतो, मुंदीलाही दालबाटी झाली. हे एक म्हणजे तेच अगदी सेम. इथे दालबाटी बनवला होता, तिथे आमचा गुळ हे होता, गुळाची आम्ही चुरमा करून आम्ही स्वतःचा लाडू बनवला आणि त्याच्यानंतर कळलं की तिथे लाडू इथे. असे बरेच अनुभव आले. खाण्यापिण्याचंच नाही, बाकी पण टोल जाणं, सावरणं, किंवा मी पडला तर कुठेही लागलं नाही. एक्सेप्शनल मला लास्ट मध्ये आम्ही देव नदी पार केली, तिथे मला थोडंसं खर्च ठेवलं आणि माझं फक्त शरीर आहे मला लगेच पिकतं, लगेच मला होतो, पण तिथे मला काही झालं नाही त्याच्यामध्ये.
ते एक म्हणजे खर्चटू नाही म्हटलं अरे रक्त आलं बोटाला झालं आता म्हणतो तुला सापडे झालं. पण ते आणखीनही बरेच अनुभव आले, बरेचसे सांगण्यासारखे आणि बरेचसे आम्हाला म्हणजे सूचना दिल्या गेल्या की तुम्ही बरेचसे दैवी अनुभव सांगू नका, आपल्या कोठडीतली सगळी रत्न उधळून टाकू नका. हे आम्हाला तर बरेचसे अनुभव, क्षमा करा मला बरेचसे अनुभव म्हणजे नाही सांगता येईल मध्ये. ते आध्यात्मिक अनुभव आहे ते स्वतःचे व्यक्तिगत असतात, ते न सांगितलेले चांगले आणि ते दुसऱ्यांनी स्वतःने घेतलेले चांगले. त्याच्यामुळे जे तुम्ही सांगितलं निश्चित रूपाने हे चांगले अनुभव सांगितले. जवळजवळ 3600 किलोमीटरची यात्रा आणि त्या 3600 किलोमीटरच्या यात्रेमध्ये कोणता असा मार्ग जिकडे सर्वात कठीण मार्ग होता आणि असा कोणता मार्ग जो सर्वात सोपा होता, त्याच्यात थोडक्यात माहिती जर दिली. शूलपाणी झाडी हे म्हटल्यावरच लोकांना, जे लोक नर्मदा परिक्रमा करतात तेही आणि बाकी ज्यांनी वाचले पुस्तक वाचले कापलं भरतं. तसं शूलपाणी झाडीमध्येच भमाना डोंगर जो आहे तो शूलपाणी झाडीमध्ये 2 डोंगर आहेत, एक खप्परमाळ आणि एक भवाना, दोन्ही महाराष्ट्रातले नंदुरबार जिल्ह्यातले. आणि खप्परमाळ तर आमचा चढून झाला, पण भमाना डोंगर जो होती खडी चढ आहे म्हणजे पाठीमागे. पण एक चमत्कार तिथे झाला की शूलपाणी झाडी बोरखेडीला आम्ही चालू होते, तर त्या बोरखेडीला झाडी चालू करण्याच्या अगोदर सगळ्यांच्या बॅग आम्ही एक दुसरा तरी विचारतो हलकी बॅग झाली, हलक्या बॅग झाल्या. आणि मैयानी त्या 13 दिवस लागले मला, आणि 13 दिवसात बिलकुल जाईल आमची जोड नव्हती. हे खूप मोठा दैवी अनुभव. म्हणजे काय गुरुत्वाकर्षण तिथे कमी झालं आणि आमच्यात 5 जणांचं होतं, बाकीच्या नव्हतं. अच्छा, हा एक विलक्षण अनुभव होता आमचा. आणि त्या भमाना डोंगरमध्ये असं सरळ बिलकुल अशी म्हणजे मान सुद्धा अशी होत होती पाठीमागे, इतका तो कठीण हे. आणि त्याच्यातही व्हिडिओ शूटिंग मैयाने करून घेतलं, पण तिथे हे नव्हतं, मोबाईल नेटवर्क असल्यामुळे आणि ते मोठे व्हिडिओ शूटिंग झाल्यामुळे अजूनही मी ते अपलोड केलेले नाही आहेत. म्हणजे काही शूलपाणी स्पेशल म्हणून मला अपलोड वेगळ्याने करायचे, किंवा गरिबांच्या घरी, त्या आदिवासींच्या घरी गेलो त्यांच्याकडले अनुभव ते वेगळ्याने करायचे. तर तो कठीण मार्ग होता आमचा. आणि उतरण सुद्धा त्याची अशी होती की उतरणीच म्हणजे तीव्र उतार आणि तीव्र चढाव, पायात गोळे अगदी असं वाटायचं आता मला चढाव तरी येऊ दे रे बाबा. पण म्हणजे ते अगदी कठीण होतं. आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपलं आम्ही सिद्धिविनायक गुजरातमध्ये जे येतो बालोद वगैरे ते सगळे सोपे. तिथे म्हणजे तुम्हाला अगदी काही म्हणजे येत नाही, नंतर याची वाळू आणखी गुजरातमध्ये अगदी सोपं. किंवा तुमचं जे हे काय म्हणतात स्वामीनारायण मंदिर आहे तिथे खूप सोपं, अगदी सोपं आणि छान वाळू उडाले किनारा. आणखी गुजराती लोक खूप स्वागत करतात, खूप खायला प्यायला अगदी चक्र गुजरातमध्ये अगदी लाडच लिहायला वापरायला तिथे देतात सुद्धा करतात. आम्हाला काहीच नको होतं म्हणजे, पण खाण्यापिण्याची सुद्धा खूप चक्र असे म्हणजे 2. नर्मदा मैयाची जेव्हा आपण परिक्रमा करतो तेव्हा जसं पहिल्यांदाच तुम्ही इंटरव्ह्यू घेताना सांगितलं की एक प्रकारचा अहंकार काहीतरी येतो मनामध्ये, तर तो अहंकार कुठे तुमचा असा झाला की मैयाने परीक्षा द्यायची अहंकार नष्ट होऊन गेला? 2 जागी. एक जागी 101 दिवस ज्या दिवशी झाले त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त साधनांची आर्ट ऑफ लिव्हिंगची श्री रविशंकरजींचं बेंगलोरहून ऑनलाईन होतं. आणि ऑनलाईन होऊन आम्हाला सकाळी 4:10 ते 6 हे मला सकाळी 3:30ला उठून ब्रह्ममुहूर्त स्नान करून इव्हन शूलपाणी झाडीमध्ये डोंगर दरीमध्ये एका जागी डोंगरावर आम्हाला निस्तार करायला म्हणजे आपले दैनिक कर्म करायला जावं लागायचं. आणखी खाली दरीमधनं पाणी आणावं लागायचं आणि ते आदिवासींकरता 2 कॅन खरून भरून आणायचे विहीर हे करून. ते सुद्धा मी आणलो. आणि 101 दिवस आला तर मला 101 दिवसाची आपली साधना झाली बघ. म्हणजे आपण अगदी कॉलर ताट आणि अशी म्हणजे लोक चॅलेंज देतात, त्यांच्यावर चॅलेंज असतात की त्या दिवसाचं चॅलेंज म्हटलं आपण चॅलेंज नव्हतं दिलं, पण 101 दिवसाची मेहनत करून घेतली. म्हणजे रेग्युलर माझी साधना झाली असं मला सांगायला झालं, किंवा इथे माझं साधनेमुळे माझं म्हणजे जे चालणं किंवा हे लोक मला म्हणायचे अरे वा तुमचे पाय दुखत तुमचंही मला 2च छाले झाले दोन्ही पायांमध्ये, बाकी मला छाले झाले. शूज बे तर कॉटन शूज वापरतो हे एक कारण असेल, किंवा मैयाने मला छाले होऊ दिले नाही. आणखीन काय म्हणतात त्याला लगेच अहंकार आला. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर निघावं लागलं आणि संध्याकाळी आम्ही एक धनुजी बुद्रुक म्हणून लागतो परिक्रमा झाल्यावर. इथे हिना गावित म्हणून एक हे होत्या विधायक त्यांच्या थ्रू होती आणि त्या हिना गावित आल्या आणि त्यांनी महाराजजी
चला चला जेवायला, चला 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 जेवायला, लगेच पानं घेतली. आणि माझी ती सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस ती साधना राहिली. असा अहंकार मैयाने काढून घेतला. आणि त्याच्यानंतर मग बरेचदा माझं म्हणजे बरेचदा साधना नाही झाली असं सांगेल. आणखी दुसरं, मी ठणठणीत बरा आहे, मला काही होत नाही, मला काही होत नाही, तब्येत वगैरे बरी आहे. सगळ्यांनाही वाटायचं की त्यांना सकाळी अंघोळ काय करतात, ते संध्याकाळी अंघोळ थंड पाण्याने काय करतात, त्यांना थंडी वाजत नाही का, सर्दी होत नाहीये का, काही होत नाही. मला एक झालं की बा आपली साधना चालली आहे, आपलं सगळं सुदर्शन क्रिया चालली आहे, आणखी म्हणून त्याचा एक इफेक्ट असावा आपल्याला, बा आपल्याला काही होत. आणि जबलपूरला आम्ही आलो आणि माझ्या चुकीमुळेच झालं ते. आता तर एक नाव घेत नाही, पण एक महाराज, मी त्यांच्या आश्रमात जात असतो. आणखीन महाराष्ट्रीयन लोक आले की मी आपली सेवा, महाराष्ट्रीयन पिठलं किंवा पोहे वगैरे करून किंवा महाराष्ट्रीयन आले की त्यांच्याशी बोलणं वगैरे मी बरेचदा केलं असं. तर त्या महाराजांनी मला 2 दिवस मी जेवढं राहिले, तिसऱ्या दिवशी तुम्ही आमच्याकडे या म्हटलं. नाही राहणार, पण काही कारणामुळे आम्हाला मैयाचीच इच्छा असावी अशी म्हणून राहावं. तर त्यांनी, त्या महाराजांनी, त्यांच्याकडे 4 बेडरूम अगदी व्यवस्थित होते, सगळं होतं, म्हणजे परिक्रमावासी. फोमच्या गाड्या वगैरे होत्या. फोमच्या गाड्या वगैरे असल्या की आम्ही फोमच्या गाड्यांवर, फोम म्हणजे आपलं ते जे फायबर, फोम नाही फायबर, तर त्या फायबरच्या गाड्यांवर आम्ही झोपतो, फायबरच्या गाड्यांवर चालतो झोपायला. तर त्यांनी आपल्या बाजूला मला झोपवलं आपल्या रूम मध्ये. आणि माझे पाय दाबले, मला पूर्ण तेल, म्हटलं तेल नाही, तेल वापरत नाही, पूर्ण माझी बुकडून काढलं, मला मालिश केली. म्हटलं अरे मग पायाला हात लावू नका, अरे परिक्रमावासी होतो, येतो मोका आहे मेरे लिए तुम्हारी सेवा करतो, म्हणून मला इतकं चांगलं वाटलं. आणि त्या महाराजांना काहीतरी इन्फेक्शन होतं. आणखीन जबलपूर पार करता मला सुद्धा म्हणजे अगदी थकवा येणं, आणखीन येणं, आणि संध्याकाळी बारीक ताप असं वाटलं. आणि मग मला हे झालं, माझ्या मिसेसने अँटी करोनावाला, मी जबलपूरला असताना तिने एक किट होती, ती मला जबरदस्ती कोंबडीच होती आणि मला नको वाटायचं की आणखी मोजं झालं, पण ती मला कामास आली. ते त्याच्यातले म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा हे जे औषधं घ्यायला, म्हणजे अगोदर तर मी होमिओपॅथिकचं घेतलं, पण मला ते बरं वाटलं नाही. मला दिवसभर काही नाही, दिवसभर 20 किलोमीटर, म्हणजे आम्ही 20 किलोमीटरचं असायचं, जास्तीत जास्त 20, 22, 18 किलोमीटर आम्ही चालायचो. मी त्या तापात सुद्धा चाललो, तापात सुद्धा मी अंतरुणी ताप होता, तर तापात सुद्धा आंघोळी केली सकाळ संध्याकाळ दोन्ही. पण संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर, आरती झाल्यानंतर मला जेवणाची नसेची मला झोप येते आणि मला एकदम असं गळून गेल्यासारखं होतं. तर ते 5-6 दिवस माझी साधना झाली नाही. आरती मात्र झाली पण साधना झाली नाही. संध्या झाली, सकाळी संध्या मात्र रोज झाली, पण ती साधना माझी झाली नाही. तेव्हा तो अहंकार एक तिने घेतला. दुसरा अहंकार हा की वा मला काही होत नाही, मी काही आजारी पडत नाही. हे म्हणजे त्या चूक माझीच होती की महाराजांजवळ मला इन्स्ट्रक्शन लोकांनी दिले होते, कोणी केले होते नंतर की अरे त्यांच्याजवळ झोपू नको, पण जागाच नव्हती. 4 दिवस बाकीची मोठा वाचले. आणि त्यांनी म्हणजे आज्ञाकाशी झाल्यामुळे मला किंवा त्यांनी म्हटलं माझी तब्येत ठीक नव्हती, पण नंतर आता माझी ठीक झाली. पण ते काहीतरी त्यांच्याकडूनच मला ट्रान्समिट झालं आणि असा गर्वहरण म्हणजे झाला. दुसरी गोष्ट, बाहेर विस्तार करायला रात्री म्हणजे आमच्या सकाळी सकाळी पहाटे जायचो. आणि टिमकीटोला गावामध्ये आम्हाला पाऊस पडल्यामुळे झोप उघडली नाही, 7:30 वाजता जावं लागलं. तेव्हा गावातल्या समोर म्हणजे लज्जाहरण सुद्धा म्हणतात की तुम्हाला एक संकोच, तो संकोच सुद्धा तिने काढून घेतला. जैन मुनी म्हणतात की जैन मुनी काय असतं ते आम्हाला त्याविषयी म्हणजे जाणवलं की काही नाही, आपल्या लोकांकडे लक्ष आपल्याला त्यांनी क्रिया करायची करावीच लागते असं. म्हणजे तो सुद्धा एक संकोच मी यांनी काढून घेतला. म्हणजे लाज, शर्म, संकोच, अहंकार, हा एक अहंकारच असतो, लाज वाटणं म्हणून. हे सगळं मैयाने काढून घेतलं. म्हणजे हा एक दिव्य अनुभव. असं काही झालं की या 6 महिन्यामध्ये की कुठे वैराग्य आलं की बस आता इथेच राहून जायचं आणि इकडनं आता जायचंच नाही, असा काही अनुभव आला? असं तर बरेच जागी वाटलं, बऱ्याच जागा होत्या, बऱ्याच जागी वाटलं. काय झालं की दिवसभर मोबाईल यायचे लोकांचे, म्हणून मी रोज मोबाईल बंद केला दिवसभर. एक वैराग्याचं लक्षण, वैराग्य म्हणून नाही पण मोबाईल दिवसभर बंद. सकाळ संध्याकाळ घरातल्यांना बोलायला उभावरती. मग हळूहळू मला असं वाटू लागलं की उगीच पण काय बोलायचं, म्हणून सकाळी सुद्धा बोलायला त्यांना मी बंदी घातली. म्हटलं सकाळी जो रात्री बंद करी मोबाईल, तो आता मी दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 होईल, फक्त व्हिडिओ सोडून. एवढ्या ह्याच्यात कोणाचं आलं तर मला उत्तर मी दिली आहे त्याच्यात, किंवा बोललाय थोडं बहुत जे काही. तर हे एक लक्षण होतं. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याचशा जागा होत्या की जिथे वाटायचं. एक प्रतापे महाराज भालो, तिथे एक मुखी दत्त होते आये म्हणजे, आणि त्यांनी तिथे वर कुटी बांधली आहे आणि 3 कुट्या बांधल्या गंगा यमुना सरस्वती. आणि तिथे गुरुचरित्राचं पारायण करण्याचं मला आमंत्रण त्यांनी दिलंय, वचनच घेतलंय, आमंत्रण आहे. आणि जगडिया म्हणी तिथे रामनामाचा जप होतो. रामनामाचा जपा करता त्यांनी आम्हाला, आमचे दीपक मामा होते, त्यांची नात आली होती, तर तिला आशीर्वाद द्या म्हटलं. त्यांना हिंदी बोलता येत नव्हतं, म्हणून मी पुढे झाला आशीर्वाद द्या. असा आशीर्वाद नाही मिळणार. 5 जण 10 दिवस ते रामधून करतात.
3-3 तासाची ड्युटी असते, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, बाकी जेवायचं, खायचं आणि राहायचं तिथे. आणि चहा वगैरे तिथे मिळत नाही, हे मिळतं, पेय मिळतं, चक्की पेय येते, आणि बाकी पोट भरून जेवण, रोज नवीन पक्वान्न, दक्षिणा सगळं असतं. तर आम्हाला शक्य नव्हतं 10 दिवस, म्हणून मी हे केलं. तर म्हणजे त्यांना विनम्र नाही, नकार तर तुम्ही देऊच नाही शकत माझ्या ह्याच्यात आले. कमीत कमी ज्यांची नाते ते आणि तुम्ही दोघ जण. मी आपलं कपडे वाळवत होता असे म्हणे, आप म्हणे यदि हाँ कर देते तो आज 2 दिन हो जाते, कपडे इलाके सुखाना नहीं पड़ता, असं मला ते टोचायचे. मग म्हणे आप हाँ करते तो 2 दिन हो जाते, आज 8 दिन बसले, असं मला म्हणायचं. म्हणे शेवटी जाता जाता त्यांनी माझा हातच पकडला आणि म्हणे की मला वचन दे की चातुर्मासानंतर तू म्हणे यावर्षी का होईना किंवा जेव्हा जमेल तेव्हा ये, पण आता तुला 10 दिवस नाही म्हणे, आता तुला महिनाभराकरता तुला यावं लागेल आणि ते राहावं लागेल. त्यांनी वचनच घेतलं. असं वैराग्य म्हणजे वैराग्य आपल्याला येणं किंवा ते त्यांच्याकडनं आपल्याला येऊ घातलं असं झालं. आणि बाकी बरेच जागी झालं, इकडनं उठू नव्हे, इकडनं जाऊ नव्हे, पण परिक्रमेचे काही येत आहे बाकी साथीदार आणि बाकी हे झाल्यावर म्हणजे सोडून द्यावा साथ, असंही वाटतं सोडून द्यावा साथ, आता नाही जायचं. पण दुसऱ्या क्षणी हे झालं की नर्मदा परिक्रमा त्यांच्याबरोबर करतो आपण, त्यांच्याबरोबर त्यांचा साथ आपण सोडायचा नसतो. ते लोक बरोबर गेले तर गेले, हे पाप असतं दुसऱ्याला सोडून जाणं किंवा दुसऱ्या अडमुठेपणा करून राहणं विनाकारणाचं. आता शारीरिकरित्या तुम्ही अक्षम झाले तर तुम्हाला राहावंच लागेल, पण हे एक म्हणजे त्याच्या व्रतामध्ये तुमचा एक म्हणजे रेस्ट्रिक्शन म्हणा किंवा नियम आहे. त्या नियमाच्या प्रत मैया हे करायची आणि तिकडे निघायची असं. एक अजून विचारायचं म्हणजे असे कोणते सिद्ध पुरुष महात्मा कुठे भेटले का की हा हे सिद्ध आहेत असं वाटतं? असं म्हणतात की नर्मदाच्या किनाऱ्यावर 24 तास सिद्ध महात्मे परिक्रमा करत असतात किंवा तिकडे तपश्चर्या करत राहतात, आणि याचे लोकांना विविध अनुभव आलेले आहेत, लोकांनी लिहिलेले आहेत परिक्रमेत. असा काही अनुभव आला? 2 अनुभव. एक अनुभव जबलपूरला येण्याच्या अगोदर गोगच्छ घाट मध्ये गरुडेश्वरचे जे स्वामी वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी महाराज त्यांचे पंतू अनिकेत स्वामी मला भेटले. आणखीन अंगावर रोमांच येतात माझ्या की इतकं आनंद म्हणजे इतकं आनंदी व्यक्तिमत्व होते. आणि त्यांनी येऊन सुरुवातीला आम्ही संध्याकाळी आल्यावर आम्हाला छान नमस्कार केला. म्हटलं असेल कोणी स्वामी बा, अगदी छान नमस्कार केला साष्टांग म्हणजे, आणि सगळ्या माझी आरती झाली तर माझ्या इकडे त्यांनी साष्टांग नमस्कार केला माझ्या म्हणजे असेल बापू. दुसऱ्या दिवशी आम्ही ते म्हणजे भेटायला उद्या आम्हाला माझ्या कुटियात. त्यांची कुटिया म्हणजे नर्मदा माईमध्ये आतमध्ये जाऊन खाली दगडांमधून जाऊन तो कठीण मार्ग मी व्हिडिओ शूट केला आहे. त्याच्यावर जाऊन औदुंबराचीच झाड जाऊन आणि त्याच्या खाली जाऊन त्याच्या खो अशी पाण्यामधून जाऊन त्या खो मध्ये ते राहायचे आणि मोठी शिळा त्या शिळेवर बसायची आणि त्याच्या खाली नागाच्या मोठ्या मोठ्या कातळ्या पडलेल्या होत्या. नाग त्यांना पायाला बियाला हे करायचे. असे सिद्ध पुरुष म्हणजे वासुदेवानंद सरस्वती म्हणजे काय व्यक्तिमत्व आहे ऐकून टेंबे स्वामी महाराज सगळ्यांना ऐकून वाचून माहिती आहे आणि त्यांचा पडतो म्हणजे त्यांची वंशावळी त्यांचं आम्हाला दर्शन झालं. आणि जितकं ते व्यक्तिमत्व तितकंच वजनदार हे व्यक्तिमत्व म्हणजे बरेचसे त्यांनी साक्षात अनुभव आम्हाला सांगितले, काही सांगण्यासारखे काही सांगण्यासारखे, पण अंगावर रोमांच आले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि वासुदेवानंद सरस्वतीजींची जी माळा होती ती माळ त्यांनी आम्हाला स्पर्श करायला मिळाली. डोक्याला त्याच्यात सुगंध होता आणि ती माळ डोक्याला आम्हाला स्पर्श करायला मिळाली. खूप रोमांच येतात मला आत्ताही सुद्धा ते आठवून. आणखीन खूप दिव्य व्यक्तिमत्व वाटतं आणि खूप त्यांनी खूप काही तत्वज्ञान सांगितलं, खूप म्हणजे गोष्टी सांगितल्या, खूप बोध केला आणि हे झालं आहे पहिले सगळे पुरुष. आणि दुसरं मी अमरकंटक नंतर आराम घाटला हे लोक 4 जणांची परिक्रमा झाली, रडणं पडणं झालं, विदाई झाली. त्याच्यानंतर मी एकटा म्हटलं आता एक निरंजन करायचं, पण आता कोणाच्या ह्याच्यात पडायचं नाही, आता आपण एकटं जायचं. तर मी माईकी बगियामध्ये गेलो एकटा. त्याच्यानंतर तिथेही माझं थोडं उत्तर दक्षिण तटावर पाय जाणारच होता, तेवढ्या ठिकाणी हे केलं. दक्षिण तट उत्साहीसाठी म्हणजे 2 असे तो एक दिव्य अनुभव. म्हणजे तो साधा दुकानदार त्यांनी मला अगदी उत्साही मग म्हणजे अगदी माझी परिक्रमा खंडितच झाली असती, तिकडे गेला असता. एवढेच काही मेहनतीवर पाणी पडलं असतं. तर ते झाल्यानंतर मी जेव्हा निघालो तेव्हा इकडनं दक्षिण तटावर होते म्हणे की इकडनं डायरेक्ट त्या दक्षिण तटाचे असे 2 मार्ग आहे माईकी बगियामध्ये जायला, व्ही शेप मध्ये आणि माईकी बगिया. तिकडनं नाही जायचं, सोनमुळा वगैरे मला पंकज भाऊनी लिहून दिलं होतं, सोनमुळाला जायचं नाही, वेळ वाचेल. 24 किलोमीटर करंजियालाच काम आहे. याच्यानंतर मध्ये काही तुम्हाला नाही, जंगल एक रोड आहे पण जंगल आहे, जंगलात थांबायचं नाही, पटपट आपलं आवडायचं, पटपट एकटं असल्यानंतर रमत व्हिडिओ काढतोय हे करतोय हे करायचं. असं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होतात माझ्या स्वभावानुसार.
रमायचं गमायचं. आणि मी निघालो रामघाटवर. इकडे आलो तर रामघाटवर त्यांचा संकल्प झाला होता आमचं नर्मदे इकडनं जोरात, तिकडनं आवाज आला, इकडनं आवाज झाला. ती एक घाटपेट झाली. निघालो तर चहाला एका टपरीवर एका चहावाल्याने थांबवलं. मी म्हटलं चहा घेत नाही, पाणी घेतलं मी इकडे आणि निघालो. आणि बिस्किट वगैरे होती, पण मला खाण्याची काही इच्छा झाली. आणि एक वन होतं, तर वनातून एक लाल कपडे घातलेला लाल डोळेवाला एकदम माझ्यासमोर तुरून आला. मला एकदम हे म्हटलं सामान अंगावर काटा आला. एकदम म्हटलं बापरे हे काय, भूक लगी बेटा. म्हटलं की हा बालभूक काय म्हटलं नाही, ह्या बिस्किटचे महाराज म्हणे की. आणि मी नुकताच म्हणजे बसून आपण बिस्किट खायला काढणार आणि पाणी प्यायला तेवढा मला त्याच्यासमोर संकोच वाटला म्हणून मी बिस्किट त्यांनी एक जडी काढली आणि मला दिली. म्हटलं की मला एक संकोच आला, म्हटलं जडी घेऊन आपलं सगळं सामान घेऊन आणि कारण तो दिसत मैया पे ऊपर विश्वास नाही आहे असं माझ्या डोळ्यात डोळे घालून त्याचे लाल डोळे होते. लाल घातलेलं त्यांनी काळा काळा अभिन्न आणि एक हातात ते आणि जोडी घातली नर्मदे. आणि मला त्याच्यानंतर पोट भरून गेलं होतं. तो मला पूर्ण रस्त्यापर्यंत आला, त्या वन सारखं होतं तिकडं रस्त्यापर्यंत आला, मेन रोड पर्यंत. त्यांनी मला सांगितलं की यहाँ से जाना चौकी लगेगी, नाका लगेगा और 2 रस्ते लगेंगे. बालको साइड जाता है और कबीर चौराहे साइड, तो बाएं हाथ साइड चल ठीक आहे म्हणजे. आणि निघालो मी, गेलो आणि त्या नाक्याच्या अगोदरच एक डावीकडे रस्ता होता. तिथे मी हिप्नोटाईज झाल्यासारखं समूहन काय असतं त्या दिवशी अनुभवलं. आणि त्या वनात डायरेक्ट वनात म्हणजे रस्ता सोडून तुम्ही कधी जातच नाही. आणि तिथे सरळ मार्ग अर्ध वनात आल्यानंतर म्हणजे मी किती 1.5 किलोमीटर आलो होतो आतमध्ये. मी त्या आश्रमापर्यंत हे कळलं मला, पण त्याच्याबरोबर मी किती आलो काही आलो मला एकदम असा असे आवाज येत होते. आणखी किड्यांचे आवाज. तर मग काय म्हणतात त्याला, मला हे झालं म्हटलं बापरे शुद्धीत आल्यानंतर आपण कुठे आलो. पाठीमागे आता जायचं नाही म्हटलं, पाठीमागे आपण काही असेल काय नाही स्वापदांचं. नंतर कळलं की वाऱ्याचा आवाज असतो. मला वाटलं की बाग सिंह काहीतरी असं, पण तो वाऱ्याचा आवाज घनदाट जंगलातून आलो की असं असतं. तर पुढे मला असं दिसलं पक्कड बाबा आश्रम ह्या दारू पिके आनामत आहे. म्हटलं अरे आता पुढे आश्रम आपण चला. आता मनाला धीर आला, नर्मदे श्रीराम जय राम जय जय रामचा प्रजोग असायचाच. चालत चालत देवरूपी सुरू झालं. मग करता करता पायाच्या पुन्हा दिसल्या चिखलामध्ये माणसाच्या. एक पिंपळाचं झाड होतं, वडाचं पिंपळाचं मला आता एक्झॅक्ट आठवत. ते खाली एक मूर्ती एक झोपलेलं आणि त्याचा श्वास चालत नाही. आणि भगवं पूर्ण पांघरलेलं आणि त्याचं धूळ पडलेलं असं उंच पुरं असं 6 फूट तरी अशी उंची असेल. मी लगेच मला भीती वाटली, त्याचा श्वास चालतो की मला असं वाटलं की मेलेलं आणि श्वास चालत नव्हता त्याचा म्हणजे असं पडलेलं. मी त्याच्या दुरून म्हटलं बापरे काय पडलंय. दरवाजाशी आश्रमात गेला. आश्रमात ते महाराजजी खूप खुश झाले. 9 महिने बाद कोई परिक्रमा आवासी आला आहे गाडीमध्ये. त्यांनी मला पाया पडले, मला खूप स्वागत केलं. म्हणे चाय, म्हटलं चाय नाही, गुळपाणी दिलं, फणस तोडला आणि फणसाची कोरडी भाजी मला आवडते, कोरडी भाजी बनवायला असते. म्हटलं बाबाजी मुझे जाने दीजिए, मुझे जाना है. डैडी म्हणे आ कैसे गए तुम. बाबाजी मैं आया नहीं हूँ, मैं लाया नहीं. तर ते मला आतमध्ये घेऊन गेले कुटियामध्ये आणि ते बाबाजी बसलेले होते, त्यांच्या पायावर डोकं होतं. तर ते मला पाय असा थंड लागला आणि एकदम दचकलो. हे झालं क्यों दचक गए, क्या हो गया. तरी बाबाजी कोणी चिडिया करणे संत महात्म्यांना बोलूनच हे करायचं असतं. मी शिवून टाकलं त्यांनी. ये तो 20 साल हो गए ब्रह्मलीन हो गए. म्हटलं बापरे मला सजीव म्हणजे अंगावर रक्त काढता येतो सजीव. म्हटलं सजीव काय लागलं म्हटलं. मग म्हणे नाही इन्हीं की वजह से आप लाए गए हो, इन्हीं को बुलाया है. आणि ती मूर्ती सजीव वाटत होती. तुम्ही त्यांनी जेवण बनवलं आणि 12:30 वाजवले. 30 माणसाची भाजी केली, भात केला आणि मला भेटून त्या दिवशी गुरुवार होता. आणखी मला गजाननच्या पोथीचं 21 अध्यायावाल्या ग्रुपमध्ये तुम्ही त्याच्यातही पारायण करायचा. त्याच्यात फक्त मी हे केलं होतं जेवण झाल्यावर संध्याकाळी वगैरे काही केलं केलं. पण तेही मला लक्षात नाही. त्या 2-2.5 तास बसून इकडनं साधू निघालो. एक इकडनं आणि ते धूळ जे झोपलेला होता तोही साधू एकदम असे ते घेऊन आला. म्हटलं मला किंकाळीच कुठेची बाकी लागली. मी त्याला महाराजांना विचारत नाही क्रियाएं होती है उसमें सांस रोक के रखा जाता है. ही योग्य क्रिया पण तुम्हाला बघायला मिळाली म्हणजे अनुभवायला मिळाली. आणि मग ते चिरिम पिऊ लागले आणि चिरमी करता माझा हातच पकडला. आओ बाबाजी आओ नाही आपने किया है पाच बाब बरे बाबा प्रसाद लेलो. म्हणजे मला अगदी दंडाट त्यांच्या जवळ म्हणजे पकड जवळ. तेवढ्यात ते महाराज आले. मी जे महाराज होते झाले बाबाजी नाही करते तो क्यों कर रहे जाओ वहां जाओ. तो रुद्रगंगा आश्रम, रुद्रगंगा कुंड होतं. तिथे अशी ते झुळझुळ वाहत होतं. मी साशंक झाला कारण अमरकंटक जिल्ह्यामध्ये अशा झुळझुळ जो वाहिलेलं असतं त्याला पार करायचं नसतं कारण ती मैयाच असते बरं. तर मग ती रुद्रगंगा होती. मग ती
तिला पार करून त्या साईडला रुद्रगंगा मी त्याचा व्हिडिओ काढला आणि मी त्या जेवलं खाल्लो आणि 1:30 व्हिडिओ केला. व्हिडिओ घेऊन तुम्ही घ्या, त्या मूर्तीचाही व्हिडिओ केला मी आणि निघालो. मग मी जाताना मला काही भीती वाटली नाही. मग मी अगदी हे आणि जाताना त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलाय बेशुद्ध म्हणजे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या. बाकी चालत होतो मी कमंडलामध्ये जल भरलेलं, मी एकदाही पाणी प्यायला नाही, एकदाही बाथरूमला थांबला नाही. आणि ते 24 किलोमीटरचं अंतर मी 2 वाजता 2:15 मी कधी चोऱ्यावर होता आणि 3.5 तासात 24 किलोमीटर शक्यच नाही लोक म्हणतात. आणि त्या दिवशी ते मैयाने मला असं आणलं, म्हणजे वाऱ्यावर बसून वाऱ्यावरची तुम्ही म्हणजे नामस्मरण करत. पण त्या दिवशी मी एकटा होतो, त्यामुळे वाहनांची तुरळक गर्दी होती, पण वाहनांमध्ये बसायचं नव्हतं आणि बसलाही नाही. म्हणजे हे मला चांगलं लक्षात आहे की वाहनामध्ये ते डॉक्टर विनोद म्हणून होते तिकडे, यांच्या घरी थांबलो. ते म्हणजे शक्यच नाही. त्याच्या अगोदर मला एक जण गुप्ताजी भेटले, गुप्ता की अनिल गुप्ता. त्यांनी मला रुको बाबाजी रुको आपकी ना कैसे दौड़ते हुए आ रहा है. नाही मी का दौडणार, पण त्यांना ते अनुभवलं. नंतर मला आठवलं की काय स्पीड म्हणजे काय धावतच येत होतो की काय होतं. त्यांनी मला चहा घेत नाही, लिंबाचं सरबत दिलं माझा दिला. आणि माझा गोखले कुटुंबियांनी मला मागल्या गंगा दशेऱ्यामध्ये तांब्याचा लाभ दिला होता. गंगा दशेऱ्यामध्ये म्हणजे गंगा शिवगंगा रुद्रगंगा आश्रम होता आणि त्यांनी ग्लास आपला घेऊन दिला होता मला आणि थाळी त्यांची दिली होती त्या रुद्रगंगा आश्रम. तो ग्लास तिथे चालू होता. आणि 2 दिवसापूर्वीच गर्भहरणाचं पुन्हा हे 2 दिवसापूर्वीच त्या गोखल्याला मी त्यामुळे यावर्षी तुम्ही गंगा दशेऱ्यामध्ये या म्हटलं की डांबी घेत नाही का. त्यांनी तरी सुद्धा मला मागल्या वर्षी बोलवून मला दिलं होतं आणि यावर्षी पण तुम्ही या. तर म्हणजे तुमचा ग्लास परिक्रमा करतोय पण आहे की नाही गंमत तुम्ही याची, हे मी हा मेसेज टाकला होता 2च दिवस आणि तो ग्लास तिथेच माझा तिथेच अर्पण झाला राहिला. तर हे एक म्हणजे गर्भहरणाचं. आणि तो गंगा रुद्रगंगा आणि गंगा दशेरा हे सुद्धा म्हणजे तिथेच तो माझा आणि चकचकीत छान घासला आणि तिथेच तो माझा हे जायचं. तर आणि मग करंजीला पोहोचल्यावर ते म्हणे की आप ऐसे दौड़ रहे हो, कम से कम आप नींबू पाणी चाय नहीं नींबू पाणी. त्यांनी मला ग्लास नवीन नया ग्लास आहे तर सांगितलं ग्लास राहिले आणि नींबू पाणी. तर त्यांनी मला त्या ग्लासातच नींबू पाणी दिलं आणि आपली लोक म्हणे आप केली. आणि मी करंजीला त्यांच्याकडे पोहोचतो. ते म्हणजे शक्यच नाही 3-3.5 तासात तुम्ही करू शकतो. तर 1:30 वाजताचा तुम्ही व्हिडिओ बघा, 1:30 वाजताचा तुम्ही व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ आहे आणि हे आणि मी वाहनाचा उपयोग केला हे तो अगदी 100% मी तेवढा प्रसिद्धीत होता की तो केलेला नाही. म्हणजे काय लागू झाली तर मग आमचे काका आहे विजय परांजपे, म्हणजे माझे काका आहे सर्वात आमचे लहान आजोबा माझ्या आजोबांच्या पाठीमागचे. त्यांनी पुस्तक वाचलंय, परवा त्यांना भेटायला लागलं. ते म्हणे की असं पुस्तकांनी वाचलंय की साधू महात्मे जे अंतर आहे ते अंतर आपलं कमी करतात आपल्या साधनेने आणि आपल्या डोक्यावर ठेव हे करून. तो अनुभव म्हणे मी वाचलाय आणि तो म्हणे मला सांगतोय. तर असा दिव्य अनुभव. आणखी नर्मदे घाट एक अजून विचारायचं, अशी कोणती जागा जिथे कडकडीत भूक लागली आणि खायलाच नाही मिळालं आणि भिक्षा मागून करण्याची वेळ आली, असं काही झालं का? भिक्षा तर बरेच जागी मागितली आणि मी ब्राह्मण असल्यामुळे लोक मला किंवा शेंडी असल्यामुळे शेंडीचा मान आहे. बरेच जागी पंडितजी म्हणून जास्त भिक्षा देतात, फळं मिळतात. बरेच जागी असं होतं. भिक्षा तर मागितली. आणखीन एक मंडल्यामध्ये एक जागा होती, नाव मला आठवत नाही. तिकडे एक शाळेमध्ये थांबा म्हणजे तुम्ही घाटावर जाऊ नका, घाटावर जाऊन पुन्हा तुम्हाला उलटे यावं. म्हणून दारू पिलेलं कोण म्हणे हमारे ऊपर मैया नर्मदा मैया की तो कृपा आहे हमारे ऊपर. कारण आदिवासी म्हणजे भाऊ त्यांचे आणि महुआ माता की कृपा आहे म्हणून त्यांनी झाडलं बिडलं आणि आम्हाला म्हणे की चहा घेऊन येतो मी पण पैसे द्या म्हणून 100 रुपये दिले. आणखीन तो येतोय 8:30 वाजले 9 वाजले 10 वाजले आम्हाला भूक लागली. तो लंपास आणि तो लावलेला आणि एका जागी आम्हाला लावलेल्यानी तिनकी टोलामध्ये चांगलं जेवण घातलं. हेही म्हणजे उलटा अनुभव आहे की त्यांनी चांगलं वरणभात घातलं. म्हणजे तो सुद्धा आदिवासी, साई सुद्धा आदिवासी. त्यांनी पैसे घेता दिलं आणि पैसे घेऊन गेला तरी दिलं नाही. मग माझ्या बहिणीने चिवडा दिला होता, एवढा चिवडा आणखी वडी खाऊन एवढाच कारण ती पुरसुंदी होती ते खाऊन मी पाणी पिऊन झोपलोय त्या दिवशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भिक्षा मागण्याचं जसं तुम्ही म्हटलं तसं ते म्हणजे ते एक आनंद होता खूप. म्हणजे दिव्य असायचं ते. आणखीन म्हणजे दुसरी गोष्ट एक आणखीन सांगायची वाटते, शूलपाणी झाडी आम्ही जेव्हा पार केली तेव्हा महाराष्ट्र सिनेमावर एक सुहास कुलकर्णी म्हणून चालवतात भाषण. ते सगळ्यांना लाडू चिवडेच पॅकेज. आमच्या लग्नात आलो एका आम्ही आपलं हसी मजाक केली सकाळी आणि त्यांनी ते लाडू चिवडेच पॅकेज दिलं आणि त्या गोरा कॉलनी पर्यंत शूलपाणी झाडी त्या देवगाव संगम देव नदीचा संगम केल्यानंतर गुजरातमध्ये होतो आणि मग तिकडनं माथासर पार करून आपल्याला गोरा कॉलनीमध्ये माथासर आदल्या दिवशी झालं आमचं. तरी ते चिवड्याचं पॅकेट होतं मला जेवायला मिळालं होतं ते पडलेलं होतं.
माथासर पासून आम्ही गोरा कॉलनीमध्ये आलो होतो, ते चढाव उतार सरदारजींची आपली पटेलजींची मूर्ती दिसायची, आम्ही आपलं हे करतो पण जेवायला काही. तो लाडू चिवडा मला तिथे काम असावा. आणि संध्याकाळी काय झालं, शूरपाणेश्वराचं दर्शन केलं आम्ही आणि तिथे 3 बसेस थांबल्या होत्या, नाशिकच्या बायका होत्या. तर नॅचरली तिथे गेल्यानंतर महाराष्ट्रीयन म्हटल्यावर महाराज करून सगळ्या बायकांनी ₹10 देणं, नमस्कार करणं हे चालू झालं तिथे बऱ्याचशा बायकांनी. एक बाई वयस्कर बाई आली, त्यामुळे दक्षिणापी देत नाही महाराज आपल्याला, आपण जेवायचं. आणि त्याच्या अगोदर विकी पंकज बोरसे जो होता तो सर्वात लहान, खमंग वास येत होता भज्याचा, आणखी कुरड्या पापड तळण्याचा. म्हणून संदीप भाऊ तर जेवायला बोलवत होतं. म्हटलं अरे हटरे, बोलवलं तर चांगलंच आहे, पण असं बोलवतात का कोणी जेवायला? ते ट्रॅव्हल्सवाले बरेच जागी ट्रॅव्हल्सवाले असायचे आणि असं बरेच जागी बोलवायची, पण त्याबद्दल बोलवलं नव्हतं पुढे आम्हाला. तर आम्ही आपली हसी मजा केली. म्हटलंय असं म्हटलं मौन जाऊ द्यायचं नाही, आपलं वैराग्य म्हटलं मौन आपल्या जागेवर टाळ्यावर ठेवायचंय. पुढे आदिराम आश्रमामध्ये जेवायला आहेच आपल्याला. तर 5-5:30 वाजले होते आणि दिवसभर पोटात ते होतं. तो लाडू चिवडा कधीच जिरून गेला होता. चढाव उतार करून गोरा कॉलनीला आहे. तर त्या बाई आम्ही लगेच त्या बाईमध्ये जेवायला चला म्हटलं. मी आणि विकी आम्ही दोघं लगेच पंकज भाऊ थोडे जरा मॅचवर म्हणायला पाहिजे म्हणे, ए मागे वा म्हणे, अहो बाई म्हणे 5 लोकांना जेवायला बोलवत आहे. तिथे गेल्यानंतर मॅनेजरनी आमचा काम केला होता, तुम्हाला म्हटलं 5-5 लोक तुम्ही जेवायला बोलवलं बिना त्यांच्या परमिशनच्या. त्या बाई इतक्या खळखळून हसल्या, हसतच राहिले. म्हटलं का हसता बाई तुम्ही? म्हणे की मॅनेजर माझा मुलगा आहे, त्या अधिकाऱ्याने तुम्हाला बोलवलं. आणि आम्ही गेलो तिथे पहिली पंगत बसलेली होती. त्या बाई मॅनेजरची आई म्हटल्यानंतर त्यांना प्लास्टिकचं, त्यांना खाली बसता येत नव्हतं, प्लास्टिकचं ते फोल्डिंग स्टूल आणि फोल्डिंग चेअर त्यांनी पुढे केली, त्यांना ताट पुढे केली. त्या बाईमध्ये झाकण ठेवलं, अतिथी देवो भव. आणि ती पहिली पंगत त्यांनी नेहमी दिली. त्यांचं कानबद्दल कवळच चाललं होतं त्या पंगतीचं. आणि त्या बाई आमच्याकडं थांबल्या. त्यांचा उपवास होता सोमवारचा कडकडीत, तरी त्या थांबल्या आमच्याकडनं. दुसऱ्या पंक्तीमध्ये मग आम्हाला पूर्ण जिलबी, पापड, कुरडई, पातळ भाजी, कढी सगळं जेवण मिळालं त्या दिवशी. म्हणजे अगदी दिवसभर उपाशी होत होतो. हा दिव्य अनुभव. भिक्षा म्हणाले तुम्ही, ती सुद्धा आम्ही अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहीची पार्वती, हे आम्ही ताटाला हात लावून म्हणतो. म्हणजे त्यांनी परान्नाचा दोष लागत नाही. भिक्षाच ते जे ताटात पाडलेलं असतं ती भिक्षाच असते, असं हे देवी आहे. नर्मदे हा निश्चितपणे अंगावर काटा येतील असे फार दिव्य अनुभव तुम्ही सांगितले. आणि असे काही व्हिडिओ जे तुम्ही म्हटले आहेत की जे आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या पेजवर तुम्ही दाखवलेले नाही आहेत, असे काही तुमच्याजवळ जे व्हिडिओ आहेत ते निश्चित रूपाने तुम्ही त्या आषाढी कार्तिकीवर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा जबलपूरला याल त्याच्यानंतर निश्चित रूपाने लोक आमच्या वारी महामंडळाच्या सदस्यांना दाखवा. कारण आपल्या तुम्ही आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे फाउंडर सदस्य आहेत आणि पूर्ण 5 वर्ष जोपर्यंत वारी आपली निघत होती, आता कोरोनामुळे निघत नाहीये, तुम्ही निश्चित रूपाने खूप मदत त्या वारीला केलेली आणि त्याचेच तुम्ही फाउंडर मेंबर असल्यामुळे सर्वांना ही अपेक्षा आहे की या पेजवर ते सुद्धा व्हिडिओ जे आम्हाला नियमित बघायला नाही मिळालेले ते सुद्धा तुम्ही आम्हाला आपल्या सोयीनुसार जे दाखवताय ते निश्चित रूपाने दाखवाले. स्वातीला सांगतो की आषाढी कार्तिकी महामंडळातर्फे श्री संदीपजींना धन्यवाद तर नाही कारण आमचे सदस्य पण तरी सुद्धा त्यांना धन्यवाद. आज आम्हाला लोकांना तुमची नर्मदा परिक्रमेची सांगता झाल्यानंतर भेटून फारच आनंद होतोय संदीपजी. आषाढी कार्तिकी वारी महामंडळातर्फे जसं म्हटलं सदानंदजींनी की तुम्हाला धन्यवाद, म्हणजे तुम्ही आपलेच आहात म्हणून तुम्हाला धन्यवाद देणं म्हणजे एक दुरी बनवणं, परकेपणा आणणं. पण तरी देखील आज तुम्ही जे आम्हाला घर बसल्या सतत आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या युट्यूबवर आणि फेसबुक लाईव्ह वरती तुम्ही जे आम्हाला जे सतत व्हिडिओ टाकले, परिक्रमेचे व्हिडिओ टाकले, त्यामुळे आम्ही सगळ्या भक्तांनी घर बसल्या मानसिक परिक्रमा केली. निश्चित रूपाने आम्ही भाग्यवान आहोत की असंही आम्हाला करायला मिळालं. आणि त्यासाठी तुम्ही त्याचे म्हणजे हे आहात मुख्य सूत्रधार आणि म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि आज जेव्हा तुम्ही निघाले त्या परिक्रमेला तेव्हा इंटरव्ह्यू झाला आणि आता हा इंटरव्ह्यू आणि तुमचे सगळे परिक्रमेचे जे दिव्य अनुभव आहेत ते व्हिडिओ मध्ये ऐकणं आणि आता साक्षात्कारात ऐकणं हे अतिशय वेगळंच वाटतं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर जसं सदानंदजींनी म्हटलं जे काही व्हिडिओ राहिलेले आहेत ते तुम्ही लोड करा म्हणजे त्याचाही आम्ही अनुभव
घेऊ त्याचाही साक्षात्कार आम्हाला होईल. तर खूप छान वाटेल. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर.